बघा, दुपारी आपलं लेक्चर झालं, त्याच्यामध्ये मी क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट इथपर्यंत आपण येऊन थांबलो होतो आणि मला तुम्हाला अकाउंटचे क्लासिफिकेशन सांगायचे होते. तर मेजर 2 क्लासिफिकेशन आहेत. काय सांगितलं मी? पर्सनल आणि इन पर्सनल. याच्यामध्ये मी डिटेलमध्ये तुम्हाला काही सांगितलं नव्हतं. काय सांगितलं होतं फक्त की पर्सन कोणाला म्हणायचं, नॅचरल पर्सन आणि आर्टिफिशियल पर्सन, असं तुम्हाला मी सांगितलं होतं. तर आता तेच आपण बघणार आहोत की नेमकं काय दिलेलं आहे. तर त्याचा एक छोटासा डायग्राम आहे. त्या डायग्राम वरून आपल्याला समजेल की नेमकी कोणती इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे. तर पहा, या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. आवाज येतोय ना सर्वांना? हो येस सर. सर. हो सर. ओके. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट मेजर 2 क्लासिफिकेशन होतात, 2 टाइप्स आहेत. एक म्हणजे पर्सनल अकाउंट आणि दुसरं म्हणजे इन पर्सनल अकाउंट. इन पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट मध्ये परत सब 3 पॉइंट आहेत. पहिलं म्हणजे नॅचरल पर्सन, मी तुम्हाला सांगितलं दुपारीच की ज्याला आपल्यासारखे 2 हात, पाय, डोळे, मेंदू असतो आणि जो बोलू शकतो, चालू शकतो, त्याला काय म्हणणार आपण? नॅचरल पर्सन असं म्हणणार. तर त्याच्यामध्ये उदाहरणार्थ सुनीता अकाउंट, अशोक अकाउंट, सुहास अकाउंट, हे जे आहेत हे नॅचरल पर्सन आहेत, निसर्ग निर्मित व्यक्ती आहेत. त्यामुळे त्याला आपण नॅचरल पर्सन म्हणणार. हे नॅचरल पर्सन आहेत. त्याच्यानंतर आर्टिफिशियल पर्सन. आर्टिफिशियल पर्सन म्हणजे काय, मध्ये काय येणार आहे? तर त्याच्यामध्ये पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन येईल, त्याच्यानंतर राधिका स्पोर्ट क्लब येईल, बँक येईल, कंपनी येईल. हे काय सगळे आर्टिफिशियल पर्सन आहेत. आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट मध्ये काय येईल? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय? एक्सपेन्सेस झालाय परंतु आपण तो पेड केलेला नाही, म्हणजे कोणाला तरी द्यायचा आहे, कोणत्या तरी व्यक्तीला, पण तो कोणाला द्यायचा आहे हा प्रेझेंट करतोय, तो आउटस्टँडिंग एक्सपेन्स, रिप्रेझेंट. त्याच्यानंतर प्रीपेड एक्सपेंड, हे प्रीपेड एक्सपेन्सेस रिप्रेझेंटेड पर्सनल आहे. त्याच्यानंतर इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स, अक्रूड इन्कम, हे जे आहेत ते काय आहेत? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन आहेत. पर्सनचे आपण 3 प्रकार बघितले पर्सनलचे. कोणते? नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. नॅचरल आणि आर्टिफिशियल आपल्याला लगेच लक्षात येऊ शकतात. नॅचरल मध्ये आपण मेल, फिमेल, अशोक, सुनीता, सुहास यांची नावं बघितली. आर्टिफिशियल पर्सन म्हणजे काय? जी कायद्याने निर्माण केली, व्यक्तीने निर्माण केल्यात. उदाहरणार्थ काय म्हणायचं त्याला? पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स्कूल्स, कॉलेज, युनिव्हर्सिटीज, क्लब, देवस्थान वगैरे, हे सगळे काय आहेत? आर्टिफिशियल पर्सन. आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन कोणते? तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, प्रीपेड एक्सपेन्सेस, ऍडव्हान्स इन्कम, हे काय आहेत? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन आहेत. आणि आता इन पर्सनल अकाउंट मध्ये काय आहे? रिअल अकाउंट येतं आणि नॉमिनल अकाउंट येतं. काय? रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. आता रिअलचे परत 2 प्रकार आहेत. रिअलचे कोणते आहेत? 2 प्रकार आहेत. टांजिबल रिअल अकाउंट. टांजिबल म्हणजे काय? अस्तित्वात आहे, आपल्याला दिसतंय, हात लावला तर स्पर्श होतोय त्याला आणि डोळ्याला दिसतंय, अशाला काय म्हणणार आपण? टांजिबल, रिअल थिंग मध्ये आहेत. आणि इनटॅन्जिबल अकाउंट म्हणजे जे आपल्याला स्पर्श केल्यावर दिसत नाही परंतु आभासी स्वरूपात आपल्याला माहिती की प्रेझेंट आहे. हवा पहा, रिअल आहे, खरोखर अस्तित्वात आहे, पण आपण हवेला स्पर्श करू शकतो का? नाही. नाही. तिचा अहसास म्हणजे आपण त्याला तिचा स्पर्श म्हणजे तिचं थोडक्यात काय अस्तित्व जाणवू शकतं. झाडे हलतात, बरोबर ना, त्याच्यावरनं, परंतु ती आपल्याला दिसत नाही, म्हणजे काय? ती इनटॅन्जिबल आहे. तसंच कम्प्युटर. आता हा काय? आता ह्या टॅन्जिबल असेट जे आहेत, हा टॅन्जिबल असेट जे आहेत, टॅन्जिबल असेट त्या सगळ्या तुमच्या फिक्स असेट ज्या असणार आहेत त्या फिक्स असेटला आपण टॅन्जिबल असेट म्हणणार. मग फिक्स असेट मध्ये कोणकोणते असेट येतात? कोण सांगते? कॉम्प्युटर. बिल्डिंग आहे, कम्प्युटर आहे, बरोबर ना? लँड. व्हेरी गुड. लँड आहे, फर्निचर आहे, मशिनरी. मशिनरी आहे, की सगळ्या काय फिजिकली अस्तित्वात आहेत त्याला टॅन्जिबल म्हणणार. आणि इनटॅन्जिबल म्हणजे काय? गुडविल, पेटेंट्स, कॉपीराईट, या ज्या असेट आहेत त्याला इनटॅन्जिबल असेट म्हणणार. कम्प्युटर, कॅश, मशिनरी ज्या आहेत त्याला काय म्हणणार आपण?
टँजिबल असेट म्हणणार. पण गुडविल, पेटेंट आणि कॉपीराइट ह्या इनटँजिबल असेट आहेत, परंतु रिअल अकाउंट आहेत. त्या काय आहेत? रिअल अकाउंट आहेत. नॉमिनल अकाउंट मध्ये तुमचे सगळे एक्सपेन्सेस किंवा लॉस आणि इन्कम किंवा त्याला आपण काय म्हणणार, गेन हे असणार आहेत. हे नॉमिनल अकाउंट मध्ये येतं. तर तेच सांगितलं बघा, एक्सपेन्सेस अँड लॉसेस हे कुठे आहेत? नॉमिनल अकाउंट मध्ये इन्क्लूड होणार आहेत. मग एक्सपेन्सेस अँड लॉसेस मध्ये कोणकोणते एक्सपेन्सेस? सॅलरी असेल, स्टेशनरी असेल, परचेस असेल, ऍडव्हर्टाइजमेंट असेल. आता जाहिरातीचा खर्च, जाहिरात करतो. जाहिरात कसली? कोणतरी बोलतं, ते आपल्याला वस्तूची माहिती देतं, ती जाहिरात आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे. परंतु ती रिअली अस्तित्वात नाही. तिला आपण स्पर्श करू शकतो का जाहिरातीला? कोण सांगते? स्टेशनरी. परचेस कसल्या वस्तू आहे, परचेस एक प्रकारची. परंतु परचेस हा शब्द जो आहे हा काय आहे? इनटँजिबल आहे थोडक्यात. म्हणजे तो आपल्याला आभासी स्वरूपात आहे, नॉमिनल आहे, तो दिसत नाही. म्हणून असे जे असतात की ज्याला आपण स्पर्श करू शकत नाहीत, अशाला नॉमिनल म्हणजे स्टेशनरी, परचेस, ऍडव्हर्टाइजमेंट. त्याच्यानंतर इन्कम मध्ये इंटरेस्ट रिसिव्ह, डिस्काउंट रिसिव्ह, सेल्स, हे सगळे काय आहेत? नॉमिनल अकाउंट आहेत. कळते ना मी काय सांगतोय का? सगळं चाललं डोक्यावरनं, कारण की हे खूप महत्वाचं आहे. हा आपण आपल्या अकाउंटचा सगळ्यात मोठा काय असं आत्मा म्हटलं तरी चालेल. हे आपल्याला समजलं पाहिजे की बाबा पर्सनल अकाउंट कोणते, 3 पर्सनल अकाउंट कोणते. पर्सनल अकाउंट कोणते? की जे पर्सन आहेत असे पर्सनल. मग पर्सनचे 3 प्रकार आहेत: नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. इन पर्सनल मध्ये कोणते? तर टँजिबल आणि इन पर्सनल मध्ये रिअल आणि नॉमिनल. रिअल मध्ये परत 2 येतात, टँजिबल, इनटँजिबल. आणि नॉमिनल मध्ये सगळे एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम, गेन्स हे येणार आहे. आता पुढे जाऊया आपण. एकच मिनिट, एक मिनिट. मला थोडस झूम करू द्या म्हणजे तुम्हाला दिसेल. जे आता मी सांगितले ना सगळं काही, तेच या ठिकाणी त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की पर्सनल मध्ये काय येते? दिस अकाउंट सॉरी, दिस अकाउंट रिप्रेझेंट अ पर्सन अँड ग्रुप ऑफ पर्सन विच हुम बिझनेस डील्स. हे अकाउंट काय रिप्रेझेंट करतं? पर्सनला रिप्रेझेंट करतं किंवा ग्रुप ऑफ पर्सनला रिप्रेझेंट करतं. त्याच्यामध्ये त्यांनी फर्स्ट आपल्याला सांगितले नॅचरल पर्सन. नॅचरल पर्सन मध्ये इंडिव्हिज्युअल, जो ह्युमन बिंग आहे, की ज्याच्यामध्ये जीव आहे, जिवंत माणूस आपण ज्याला म्हणतो. राजेश, सुमित, सुषमा हे काय आहेत? पर्सनल आहेत किंवा त्याला आपण नॅचरल पर्सन असं म्हणणार. आर्टिफिशियल पर्सन मध्ये मग सगळे बँक अकाउंट, एबीसी कंपनी अकाउंट, तर हे काय आहेत? आर्टिफिशियल पर्सन आहेत, की जे आपण त्याला क्रिएट बाय लॉ म्हणतो. क्रिएट बाय लॉ म्हणजे काय? कायद्याने निर्माण केली. बघा, बँक ऑफ महाराष्ट्र बँक रेग्युलेशन ऍक्ट 1949 जो आहे त्याच्यानुसार स्थापन झालेली आहे. कंपनी ऍक्ट 1900, कंपनी ऍक्ट 2013 नुसार स्थापन झालेली. तर हे काय आहेत? आर्टिफिशियल पर्सन आहेत, की जे क्रिएटेड बाय लॉ आहेत. त्याच्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन, तर हे काय आहेत? आउटस्टँडिंग रेंट, इन्कम वगैरे, आउटस्टँडिंग इन्कम, प्रीपेड वेजेस वगैरे किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस हे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन आहेत. आणि इन पर्सनल अकाउंट मध्ये आत्ताच मी तुम्हाला सांगितले कोणते इन पर्सनल मध्ये 2 येतात, रिअल आणि बोला नॉमिनल. नॉमिनल अकाउंट. रिअल अकाउंट मध्ये परत 2 प्रकार पडतात. कोणचे? टँजिबल रिअल अकाउंट आणि इनटँजिबल. टँजिबल म्हणजे काय? ज्याला आपण स्पर्श करू शकतो. माझ्या हातात पेन आहे, मी त्याला स्पर्श करतोय, म्हणजे हा काय? टँजिबल आहे. माझ्या समोर लॅपटॉप आहे, त्याला मी टच करतोय, टँजिबल आहे. माझ्या शेजारी फर्निचर आहे, त्याला मी टच करू शकतोय, टँजिबल आहे. मी ज्या बिल्डिंग मध्ये आहे त्या बिल्डिंगला हात लावू शकतो, टँजिबल आहे. हे सगळे जे आहेत ते रिअल आहेत आणि टँजिबल आहेत. इनटँजिबल म्हणजे काय? गुडविल, पेटेंट्स वगैरे, की जे आपल्याला दिसत नाही पण अस्तित्वात आहेत. नॉमिनल अकाउंट कोणते? की ज्याला आपण टच वगैरे करू शकत नाही. रिअलला टच करू शकतो पण नॉमिनलला टच करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल सॅलरी, ऍडव्हर्टाइजमेंट, लाईट बिल, जे सगळे एक्सपेन्सेस असतील, सेल्स, परचेस, हे सगळे काय आहेत? नॉमिनल अकाउंट. आणि त्यांनी नॉमिनल अकाउंटची उदाहरणं दिलीत बा, वेजेस,
स्टेशनरी, सॅलरी, डेप्रिशिएशन, कमिशन, डिस्काउंट, हे सगळेच्या सगळे नॉमिनल आहेत. नॉमिनल मध्ये मी तुम्हाला दोन मेन कॅटेगरी सांगितल्या होत्या. कोणत्या दोन नॉमिनलच्या? दोन प्रकार सांगा बरं. Expenses and losses, income and एक्सपेन्सेस आणि लॉसेस, आणि इन्कम आणि गेन. gain. ओके. आता मला या ठिकाणी तुम्हाला एक अजून गोष्ट महत्वाची क्लिअर करायची. जसं मी कालच्या लेक्चरमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या क्लिअर केलत्या, तसंच मला आता अजून दोन गोष्टी महत्वाच्या क्लिअर करायच्यात. म्हणजे मी आपण पुढे जायला अजून चांगल्या पद्धतीने तयार झालेलो आहोत. मी काल तुम्हाला असेटच्या बाबतीत समजून सांगितलं होतं, आठवते ना सर्वांना? Yes, sir. ओके. आणि लायबिलिटीच्या बाबतीत देखील समजून सांगितलं होतं. मी परत एकदा रिव्हिजन घेतोय, लक्षात राहू द्या. असेटचा बॅलन्स कोणता असतो? कोण सांगते? डेबिट बॅलन्स असतो. व्हेरी गुड. असेट जर इन्क्रीज झाली, असेट जर इन्क्रीज झाली तर काय करायचं आपण? डेबिट करणार. आणि असेट जर डिक्रीज झाली तर काय करणार? क्रेडिट करणार. व्हेरी गुड. असेट इन्क्रीज होणे म्हणजे फायदा, डिक्रीज होणे म्हणजे तोटा. लायबिलिटीचा बॅलन्स कोणता असतो? क्रेडिट बॅलन्स असतो. लायबिलिटी जर इन्क्रीज झाली, वाढली, देयता आपली वाढली, तर आपण काय करणार? क्रेडिट करणार. व्हेरी गुड. आणि लायबिलिटी जर कमी झाली, तर काय करणार? डेबिट करणार. व्हेरी गुड. डेबिट करणार. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का? ओके. आता खूप महत्वाचं सांगतोय मी. आता मी तुम्हाला एक्सपेन्सेस आणि लॉसेस आणि इकडं मी तुम्हाला इन्कम अँड गेन्स. Credit. ओके. आता मला एक उत्तर द्यायचंय. एक्सपेन्सेसचा बॅलन्स किंवा लॉसेसचा बॅलन्स. एकच मिनिट. आता जसा असेटचा बॅलन्स डेबिट असतो ना, असेटचा चुलत भाव आहे असं समजायचं एक्सपेन्सेस आणि लॉसेस. जसा असेटचा बॅलन्स डेबिट, तसा एक्सपेन्सेसचा बॅलन्स सुद्धा काय असणार आहे? डेबिट. सेम ब्लड रिलेशन आहे. ब्लड रिलेशन, रक्ताचं नाते दोघांमध्ये. असेट डेबिट, एक्सपेन्सेस अँड लॉसेस सुद्धा काय असणार आहे? डेबिट बॅलन्स असणार आहे. जसं असेट वाढलं, रक्ताचं नाते, असेट वाढलं, तसं एक्सपेन्सेस जर वाढले, म्हणजे एक्सपेन्सेस झाला, तर आपण काय करणार? त्याला डेबिट देणार का क्रेडिट? डेबिटच देणार. व्हेरी गुड. आणि जर एक्सपेन्सेस कमी झाला तर काय करणार? क्रेडिट करणार. व्हेरी गुड. तसंच जसं लॅबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट होता ना, जसं लॅबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट आहे, तसं लॅबिलिटीचं आणि इन्कम अँड गेन्सचं रक्ताचं नाते, काय यांचं सुद्धा ब्लड रिलेशन आहे. मग यांचा बॅलन्स काय असेल लॅबिलिटीचा? क्रेडिट. सॉरी, इन्कमचा बॅलन्स काय असेल? इन्कम किंवा गेन्सचा? क्रेडिट असेल. व्हेरी गुड. आणि जर इन्कम वाढला तर काय? जसं लॅबिलिटी वाढल्यावर काय केलं आपण? रक्ताचं नाते, लक्षात, क्रेडिट. तसं इन्कम वाढल्यावर सुद्धा आपण काय करणार? क्रेडिट करणार. व्हेरी गुड. आणि जर इन्कम कमी झाला तर डेबिट करणार. ओके. म्हणजे डिक्रीज इन इन्कम डेबिट, इन्क्रीज इन इन्कम क्रेडिट. हे कळतंय ना सर्वांना? आता खूप महत्वाच्या गोष्टी सांगतोय मी तुम्हाला. माझ्याकडे 4 बॉक्स आहेत. थोडंसं मी वेळ घेतो या ठिकाणी. माझ्याकडे 4 बॉक्स आहेत. 4. एकच मिनिट. हे 4 बॉक्स आहेत असं समजूया आपण. मी बॉक्स तयार करण्यासाठी थोडा वेळ द्या मला, 1-2 सेकंद. ओके. हा एक बॉक्स आहे.
हे लक्षात ठेवायचं हा. जब तक जिंदा है हम तब तक ये याद रखने का. तुम्ही 99.99 वर्षाचे झाले, समजा 99 वर्षाचे झालेत, तुम्हाला बोलता सुद्धा येत नाही, तुमचे दात पडलेत, केस पांढरी झालेत, तुमचे हात थरथर कापतायत, आणि तुम्हाला जर कोणी विचारलं असेटचा बॅलन्स कोणता आहे, तरी सुद्धा तुम्ही डेबिट असं ओरडलं पाहिजे. असेट वाढली तर काय करायचं, तर तुम्ही ओरडलं पाहिजे डेबिट. असेट कमी झाले तर डेबिट. 99.99 वर्षाचे होऊन तुम्ही हे जग सोडून गेला, एक्सपायर्ड झाला म्हणजे मेला, आणि दुसरा जन्म घेतला तुम्ही, आणि दुसऱ्या जन्मात ज्यावेळेस तुम्ही 1 वर्षाचा होताल त्यावेळेस तुम्हाला हळूहळू मम्मी पप्पा म्हणायला येईल, आणि त्यावेळेस तुम्हाला पप्पाने विचारलं असेटचा बॅलन्स कोणता आहे, तरी तुम्ही काय सांगणार, डेबिट. डेबिट. म्हणजे ह्याच जन्मात लक्षात नाही ठेवायचं तुम्हाला, पुढच्या जन्मात सुद्धा लक्षात ठेवायचं, अजिबात विसरायचं नाही. त्यावेळेस पण तुम्ही सांगितलं पाहिजे, ज्यावेळेस तुम्ही पुढचा जन्म घेऊन 1.5-2 वर्षाचे होतील, कुणी शिकवलं म्हणलं ना पप्पांनी, माझं नाव घ्यायचं. लक्षात राहून द्यायचं, अजिबात विसरायचं नाही. चालते ना. 7वा जन्म जरी घेतला, 7 जन्म, तरी सुद्धा विसरायचं नाही अजिबात. आणि आता हे बॉक्स जे सांगतोय ते सुद्धा विसरायचे नाहीत अजिबात. चला, आता मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट समजून सांगायची होती. जसे मी तुम्हाला हे 4 घटक सांगितले ना, हे 4 घटकचे मी 4 बॉक्स केलेत. पहिला बॉक्स कोणता होता आपला, असेटचा, असेट. दुसरा बॉक्स लायबिलिटी, तिसरा बॉक्स एक्सपेन्सेस आणि लॉस, आणि चौथा बॉक्स जो आहे तो आहे इन्कम आणि गेन्सचा. आता मला एक गोष्ट अशी समजून सांगायची होती तुम्हाला, की बिझनेस मध्ये जेवढे ट्रान्झॅक्शन होतील ना, पहा, बिझनेस मध्ये जितके काही ट्रान्झॅक्शन असतील, जेवढे ट्रान्झॅक्शन असतील, तुम्ही कोणतेही ट्रान्झॅक्शन घ्या, ते ट्रान्झॅक्शन हे 4 बॉक्स आपल्या मनामध्ये तयार करायचे. काय, आपल्या डोक्यामध्ये 4 बॉक्स तयार करायचे, आणि ह्या 4 बॉक्स मध्ये निवून टाकायचं. म्हणजे तुमच्याकडं जर पोतभर ट्रान्झॅक्शन असतील, ते जर तुम्ही निवडत बसले, तर फक्त हे 4च भाग करायचे त्या पोतभर ट्रान्झॅक्शनचा. उदाहरणार्थ, सेल्स, तुम्ही विक्री केली, हे तुमचं ट्रान्झॅक्शन आहे, कोणत्या बॉक्स मध्ये टाकणार? सेल्स म्हणजे काय आहे तुमचा? इन्कम अँड गेन्स. बर. आता अजून एक गोष्ट, याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, हे समजून सांगण्याच्या अगोदर मला अजून एक क्लिअर करायचंय, की ट्रान्झॅक्शन मुळे काय होतं. ट्रान्झॅक्शन जर झालं, व्यवहार जर झाला व्यवसायात, तर त्याच्यामुळं काय होतं, एक तर बिझनेस मध्ये, म्हणजे बिझनेस कडे काय येईल, पैसा म्हणजे काय येईल, कॅश येईल, बरोबर ना. किंवा ट्रान्झॅक्शन मुळे बिझनेस कडून काय जाईल, कॅश जाईल. ह्या 2च गोष्टी घडतील. या काय होतील, 2च गोष्टी घडतील. जर बिझनेस कडे कॅश आली, पहा मी काय सांगतोय, जर बिझनेस कडे कॅश आली, तर आलेली कॅश 2 बॉक्स मध्ये टाकायची. हे जे 4 बॉक्स आहेत ना मी तुम्हाला सांगितलेले, त्यातले 2 बॉक्स जे आहेत, त्या बॉक्स मध्ये कॅश आलेले आपण फक्त जमा करत राहायचं. मग आलेली कॅश कोणत्या 2 बॉक्स मध्ये टाकायची, कोण सांगू शकते का? कोणत्या 2 बॉक्स? असेट अँड लायबिलिटी. असेट आणि लायबिलिटी. असेट आणि लायबिलिटी. अरे असं कसं रे बाळांनो, बघा ना, असेट म्हणजे काय, आपण बिल्डिंग थांबा मला बोलू द्या. बिल्डिंग जर घेतली तर आपल्याकडे पैसे येतील का? नाही. मी काय म्हटलं, आलेली कॅश जर आली तर 2 बॉक्स मध्ये टाकायची. कोणते? एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम अँड गेन्स. आलेली लॉसेस मध्ये कसं जाईल, कॅश आल्यावर आलेली कॅश 2 बॉक्स आहेत. तेच सांगितलं बघा, मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष. काही जणांनी बरोबर उत्तर दिली. कॅश जर बिझनेस मध्ये आली तर 2 बॉक्स मध्ये टाकायची. कोणत्या 2 बॉक्स मध्ये? एक बॉक्स असेल तुमचा इन्कम अँड गेन्सचा, आणि दुसरा बॉक्स असेल तुमचा लायबिलिटी. एकच मिनिट हा.
काय असेल, लॅबिलिटीचा बॉक्स असेल. बघा, कॅश तुमच्याकडे आली तर एक तर ती लॅबिलिटी असेल किंवा काय असेल, इन्कम आणि गेन्स म्हणजेच इन्कम असेल. लक्षात राहून द्या, काही झालं तर हे दोनच असणार तुमच्याकडे कॅश आलेली. कॅश जर तुमच्याकडे आली तर काय असणार आहे, ती एक तर तुमची लॅबिलिटी असणार आहे, कुणाकडून तुम्ही उधार घेतलेला असेल तर त्याला देणं असतं. म्हणजे तुमच्याकडे कॅश आली, ती तुमची काय आहे, लॅबिलिटी आहे. बरोबर ना? एक मिनिट हा. ओके. काय की जर तुमच्याकडे कॅश आली तर ती इन्कम आणि लॅबिलिटी असणार, आणि जर गेली तर आता तुमचे दोनच बॉक्स राहिले, ती पण 2 बॉक्स मध्ये टाकायची. जर कॅश गेली तर Asset and losses. बघा, असेट एक तर काय असेल, ती तुमचे एक्सपेन्सेस आणि लॉस असेल, किंवा काय असेल, एक तर असेट असेल. आता इतकं सोपं करून सांगितलंय तुम्हाला मी अकाउंट, की तुम्ही आता हे विसरायचंच नाही. मी म्हंटल डबल जरी जन्म घेतला, सेकंड लाईफ जरी भेटली तुम्हाला, देवाने दिली, चान्स दिला समजा अकाउंट शिकायचा परत, तरी सुद्धा हे विसरायचं नाही. आता मी काय सांगतोय ते लक्षात घ्या. सर, आता तुमच्या मनात एक सहज प्रश्न आला असेल, सर आपल्याकडे पैसे आले मग ती आपली लॅबिलिटी कसं काय असते? आता पैसे कुठून कुठून येतात? एक तर तुम्ही सेल केला, बर का. एक गोष्ट म्हणजे तुम्ही काय केला, सेल म्हणजे काय, विक्री केली, तर तुमच्याकडे पैसे आले. सेल म्हणजे काय, आपला थोडक्यात इन्कम आहे. म्हणजे सेल कुठं जाणार, आपल्या इन्कम कडे जाणार. इन्कमच्या बॉक्स मध्ये आपण सेल टाकणार. त्याच्यानंतर तुम्ही कॅपिटल घेतलं, कॅपिटल ओनर कडून बिझनेसने कॅपिटल घेतलं. कॅपिटल काय आहे आपली, लॅबिलिटी. म्हणजे Asset. अरे इथंच मेन बीएमडब्ल्यू आहे. बीएमडब्ल्यू तुमच्याकडे काय आहे माहिती का, सगळ्यांकडे बीएमडब्ल्यू. आणि ती बीएमडब्ल्यू मी तुमच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करतोय. बीएमडब्ल्यू चा लॉंग फॉर्म काय माहिती का? कोण सांगू शकते? जर आपल्या क्लासचे असतील तर सांगू शकतात. बीएमडब्ल्यू चा लॉंग फॉर्म आहे बेसिक में ही वांदे है. तुमचं बेसिक मध्येच कच्च आहे. कॅपिटल आपली लॅबिलिटी कसं काय असेल, आपलं असेट कसं काय असेल, असं होऊ शकत नाही. तर कॅपिटल काय आहे, आपली लॅबिलिटी आहे. ओके. जर कॅपिटल तुम्ही घेतलं तर लॅबिलिटी. जर समजा तुम्ही लोन घेतलं, लोन घेतलं तर कुठे टाकणार तुम्ही लोन? लॅबिलिटीला टाकणार. काय टाकणार? लोन. त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट आहे, बँक ओव्हरड्राफ्ट काय, कुठं टाकणार तुम्ही बँक ओव्हरड्राफ्ट? लॅबिलिटीला टाकणार. व्हेरी गुड. बँक ओडी कुठं टाकणार तुम्ही? लॅबिलिटी कडे फेकून देणार. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे क्रेडिटर्स आहेत, क्रेडिटर्स निर्माण झाले, कुठं टाकणार? लॅबिलिटी कडे टाकणार. बरोबर. उदाहरणार्थ तुम्ही काय बिल्डिंग घेतली, बिल्डिंग. आता इथे लिहितो मी जरासं. बिल्डिंग घेतली, बिल्डिंग कुठे टाकणार, कोणत्या बॉक्स मध्ये टाकणार? असेटच्या बॉक्स मध्ये बिल्डिंग टाकणार. Asset. व्हेरी गुड. असेटच्या बॉक्स मध्ये काय टाकणार? बिल्डिंग. त्याच्यानंतर कॅश आहे तुमच्याकडे, कॅश कोणत्या बॉक्स मध्ये टाकणार? Asset. असेटच्या बॉक्स मध्ये टाकणार. त्याच्यानंतर फर्निचर आहे तुमच्याकडे, फर्निचर Asset. असेटच्या बॉक्स मध्ये काय टाकणार? फर्निचर टाकणार. असेटच्या बॉक्स मध्ये फर्निचर टाकणार. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडं मी असं म्हणतो की डेटर्स आहेत, कुठं टाकणार? Liabilities. परत बीएमडब्ल्यू आली पुढं.
कुठं डेटर्स म्हणजे आपले, मी परवाच्या लेक्चरला सांगितले की ज्यांना आपण उधारीवर माल विकलाय आणि ज्यांच्याकडून आपल्याला भविष्यात पैसे येणार आहे, ज्याचा बेनिफिट आपल्याला भविष्यात भेटणार आहे, त्याला आपण असेट म्हणतो. याचे पैसे किती भेटतात? भविष्यात. म्हणून ते डेटर्स आपले काय आहेत? असेट आहेत. तर ह्या असेटच्या बॉक्समध्ये मी काय टाकणार? हे टाकणार. फॉर एक्झाम्पल, आता मी हे थोडंसं वेगळं लिहितो, या ठिकाणी लिहितो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सॅलरी पेड केली, सॅलरी कुठं टाकणार? सॅलरी पेड केलेलं कोणत्या बॉक्स मध्ये टाकणार? एक्सपेन्सेस अँड लॉसेस या बॉक्स मध्ये टाकणार. सॅलरी पेड केलेली कुठं टाकणार? एक्सपेन्सेस अँड लॉस या बॉक्स मध्ये टाकणार. त्याच्यानंतर तुम्ही रेंट पेड केले, रेंट Expenses. एक्सपेन्सेस अँड लॉसेसच्या बॉक्स मध्ये टाकणार. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही उदाहरणार्थ डेप्रिशिएशन झाली, तुमची असेट कमी झाली, असेट कमी होणे म्हणजे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन तुमचा लॉस असतो, कुठं टाकणार? एक्सपेन्सेस आणि लॉसेस मध्ये तुम्ही ते काय करणार? टाकणार. आता एकच मिनिट. आता दुसरं मला अजून काय सांगायचं ते एक, आता अजून उदाहरणार्थ तुम्ही सेल केला, सेल्स केला, कुठं टाकणार? इन्कम अँड गेन. इन्कम अँड गेन्स. तुम्ही बँकेत पैसे ठेवलेत आणि त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट भेटलं, इंटरेस्ट रिसिव्ड म्हणतो बरं का इथं, रिसिव्ड. त्याच्यानंतर तुम्ही काय केलेलं आहे? एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले आणि तुम्हाला डिव्हिडंड भेटला, इन्कम अँड गेन. इन्कम अँड गेन. फॉर एक्झाम्पल, अजून मला काय सांगायचंय की तुम्हाला डिस्काउंट भेटला, डिस्काउंट रिसिव्ड आहे, इन्कम अँड गेन. कुठं? इन्कम अँड गेन. गेन. म्हणजे मी जे सांगतोय ते तुम्हाला समजतंय, याचा अर्थ असा. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं की बिझनेसमध्ये जेवढे ट्रान्झॅक्शन घडतील ते सगळे ह्या बॉक्समध्ये टाकायचं. आणि बिझनेसमध्ये याच्या व्यतिरिक्त काहीही घडत नाही. अकाउंट मध्ये याच्या व्यतिरिक्त काहीही नसतं बाळांनो, काहीही नसतं. म्हणजे काय की हे चारच आयटम तुम्हाला लक्षात ठेवायचे: असेट, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेन्सेस. आणि सगळं अकाउंटिंग ह्या चार आयटम भोवतीच खेळणार आहे. म्हणून मी तुम्हाला पर दुसरा जन्म घेतलं तरी विसरायचं नाही असं म्हटलं होतं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, बिझनेस सुरू करायचा असेल तर फंडची आवश्यकता असते, बरोबर ना? म्हणजे आपल्याला कुठनं तरी पैसे आले पाहिजेत. म्हणजेच काय? सोर्सेस ऑफ फंड आपल्याकडे असणं गरजेचं. मग फंड कुठनं येतो? जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर कोण सांगते बाबा एका साध्या भाषेमध्ये? सर, इकडून इकडून आपल्याला बिझनेससाठी पैसे गोळा करता येतात. कुठनं येऊ शकतो? बँक मधून. हो, बँक मधनं झाला तर आपलं ते काय झालं? लोन झालं, बरोबर? म्हणजे लोन झालं. म्हणजेच काय? आपल्याकडे पैसे आलेले. मी काय सांगितलं तुम्हाला? बिझनेस मध्ये पैसे आले तर एकतर ती लायबिलिटी असेल किंवा काय असेल? इन्कम असेल. लोन आपण घेतलं, लायबिलिटी झाली. पैसे आलेले, बरोबर? पैसे आलेलेचे दोन डिवायडेशन करायचे, एकतर लोन किंवा आपलं लायबिलिटी किंवा इन्कम मध्ये जातील. कॅपिटल घेतलं आपण, कॅपिटल काय आहे? आपली लायबिलिटीच, ते आपण लायबिलिटीकडे टाकणार कॅपिटल. बँक ओव्हरड्राफ्ट आहे, आपण बँकेकडून उधारीवर पैसे घेतले, काय? लायबिलिटीच आहे. पैसे आले की लायबिलिटी किंवा इन्कम असेल. क्रेडिटर्स काय? आपण कोणाकडून तरी उधारीवर माल घेतलेला आहे, काय? आपली लायबिलिटी. पैसे आपल्याकडे आलेत का? नाही, परंतु आपण पैसे नसताना सुद्धा उधार घेतले. म्हणजेच काय? आपल्याकडे पैसे नव्हते तरी सुद्धा आपल्याकडे काहीतरी पैशाच्या स्वरूपात आलेला आहे. म्हणजे ते आपले काय आहेत? सोर्सेस आहेत, ते क्रेडिटर्स आहेत. त्याच्यानंतर मी काय म्हटलं? सेल्स केला, पैसे आले, काय? इन्कम आहे. बघा, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय, जास्त जड करत नाहीये. पैसे आले की दोन ठिकाणी जाणार, लायबिलिटी किंवा इन्कम. तुमच्याकडं इनफ्लो ऑफ कॅश असेल, कॅश येण्या आली की तुम्ही दोन ठिकाणी तिला फेकून द्यायचं, एकतर लायबिलिटी किंवा इन्कम. आणि गेली तर कुठं? Expenses and losses. असेट आणि एक्सपेन्सेस किंवा
लॉसेस. लक्षात राहू द्या. सेल्स आहे, इन्कम पैसे आले, इंटरेस्ट रिसिव्ड आहे, इन्कम पैसे आले, डिव्हिडंड आहे, इन्कम आहे, पैसे आले, त्याच्यानंतर डिव्हिडंड डिस्काउंट रिसिव्ड आहे, इन्कम आहे, पैसे आले. आता पैसे आलेले बिझनेस करण्यासाठी आपल्याला वापरावे लागतात. मग वापरण्यासाठी आपल्याला बिझनेससाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या? बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, डेटर्स, काय असेल ते, हे सगळं आपण खरेदी करतो, बरोबर ना? म्हणजे थोडक्यात काय होतं, ह्याच काय, पैसे आलेले पैसे आपण काय करतो, कुठंतरी वापरतो, म्हणजे ऍप्लिकेशन करतो. हे जे आहेत लॅबिलिटी, ज्या आहेत लॅबिलिटी, त्याला सोर्सेस ऑफ फंड म्हटलं जातं. लॅबिलिटीला काय म्हटलं जातं? सोर्सेस ऑफ फंड, म्हणजे पैसे येण्याचे मार्ग. लॅबिलिटीला काय म्हणणार आपण? सोर्सेस ऑफ फंड म्हणणार. आणि असेटला काय म्हणणार आपण? मग कोण सांगतंय? हे आलेले पैसे वापरतोय, म्हणजेच ऍप्लिकेशन ऑफ फंड. ऍप्लिकेशन ऑफ फंड म्हणजे आपण आपल्याकडे जे पैसे आले ते पैसे आपण काय केले, कुठेतरी यूज केले. ऍप्लिकेशन ऑफ फंड म्हणजे लॅबिलिटी सोर्सेस ऑफ फंड आणि असेट ऍप्लिकेशन ऑफ फंड. पैसे बिझनेस मधनं गेले तर एक तर ते असेट साठी गेले असतील किंवा काहीतरी आपण खर्च केला म्हणून गेले असतील. मग तुमचे व्यवहार दोनच प्रकारचे असणार आहे. एक तर तुमच्याकडे पैसे येतील किंवा तुमच्याकडून पैसे काय होतील, जातील. जर आले तर तो व्यवहार एक तर लॅबिलिटी आहे का इन्कम आहे हे ओळखायचं. येते ना लक्षात? तो व्यवहार लॅबिलिटीचा आहे का इन्कमचा आहे ते ओळखायचं. आणि मग लॅबिलिटी आणि इन्कमचा बॅलन्स आपल्याला माहित असतो. कोणता आहे लॅबिलिटीचा बॅलन्स? अभी मैंने बताया था. क्रेडिट. व्हेरी गुड. आणि इन्कमचा बॅलन्स सुद्धा काय आहे? क्रेडिट. म्हणजे आपल्याकडे पैसे आले, लॅबिलिटीच्या स्वरूपात आले तर लॅबिलिटीला क्रेडिट देणार, इन्कमच्या स्वरूपात आले तर इन्कमला काय देणार? क्रेडिट देणार. आपल्याकडून पैसे गेले तर कोणत्या दोन मार्गाने जाऊ शकतात? एक तर आपण असेट खरेदी करू किंवा आपण एक्सपेन्सेस करू. जर असेट खरेदी केली तर आपल्याकडून पैसे गेले, असेट खरेदी केली म्हणजे असेट काय झाली आपली, वाढली का कमी झाली? वाढली. म्हणजे असेट वाढली तर असेटला काय देतो आपण? डेबिट. तुम्हाला अकाउंट येतंय, फक्त मला असं तुम्हाला लक्षात आणून द्यावं लागतं की तुम्हाला येतंय म्हणून. एक्सपेन्सेस आपण पैसे गेले म्हणजे खर्च केला आणि एक्सपेन्सेस वाढला की एक्सपेन्सेसला काय देणार आपण? डेबिट देणार. संपलं. हे जे आहे ना, हे आता मी जे सांगितलेलं आहे, मला सांगा कोणकोणत्या कॉलेजमध्ये हे शिकवलेलं आहे? मी आता जे सांगितलं अशा पद्धतीने अकाउंट आम्हाला समजून सांगितलेलं आहे आमच्या शिक्षकांनी. नाही सर. नाही ना? म्हणजे मी असं म्हणत नाही की त्यांनी सांगितलं पाहिजे किंवा सांगायला पाहिजे, पण हा बेनिफिट असतो की आपल्याला कन्सेप्ट ज्या आहेत त्या मुळापासून क्लिअर असल्या पाहिजेत. आता तुम्हाला जर मी विचारलं ना की बाबा ट्रान्झॅक्शन 2, एक तर पैसे आले गेले, पैसे आले की कुठं जाणार ते? लॅबिलिटी किंवा इन्कम. गेले की पैसे आले की 2 बॉक्स तयार ठेवायचे आपले, लॅबिलिटी असेल किंवा इन्कम, हे 2 बॉक्स डोक्यात ठेवायचे. 2 बॉक्स तयार केले, एक लॅबिलिटीचा आणि एक इन्कमचा. पैसे गेले की कोणते 2 बॉक्स? असेट आणि एक्सपेन्सेस. बरोबर. मग आपल्याला विचार करायचा, तर हे आता पैसे गेले की त्यातनं ओळखायचं की पैसे कशासाठी गेलेत. आपण असेट खरेदी केली का आपण खर्च केला? आपल्याकडे पैसे आले, कुठनं आले? लॅबिलिटीच्या स्वरूपात आलेत का काय आपण विक्री करून आपल्याला भेटलेले आहेत? हे फक्त लक्षात ठेवायचं. बाकी अवघड काही नाही. अकाउंटिंग इतकं सोपं आहे, परंतु ते आपल्याला सोपं करून चारलं जात नाही, म्हणजे शिकवलं जात नाही, अवघड करून शिकवलं जातं. त्यामुळे आपल्याला ते अवघड वाटतं. आणि कोणताही विषय एकदा तुमच्या मनात, मी तुमच्यासारखा 12वीला होतो ना त्यावेळेस मला इंग्लिश खूप अवघड वाटायचा. अजून सुद्धा माझ्या मनात ती भीती आहे. पण जर ती भीती निर्माण झाली तर मग अवघड होतं. तर ते अजिबात अवघड करून घ्यायचं नाही. कळलं का सर्वांना मी आता जे सांगितलं ते? ओके. हो. आता हे डेबिट आणि क्रेडिट काय आहे ते एकदा समजून घेऊया. तर जे आपण अकाउंट तयार करतो ना,
अकाउंट तयार. हे अशा टी फॉर्म मध्ये अकाउंट असतं. त्या अकाउंटच्या लेफ्ट हँड साइडला डेबिट लिहावं लागतं, म्हणजे ती डेबिट साइड असते. कोणती साइड असते? डेबिट साइड. Debit. आणि त्याला डीआर का म्हणतो? कारण की डेबिट साइडला रेकॉर्ड केलेलं आहे म्हणून डीआर. आणि ही आहे क्रेडिट साइड. आणि याला सीआर का म्हणतो? कारण की ती क्रेडिट साइडचं रेकॉर्ड आहे म्हणून त्याला सीआर म्हटलं जातं. म्हणून त्यांनी फक्त डेबिट क्रेडिटचा, आता तुम्ही म्हणताल सर हा डीआर सीआर लिहिलेला आहे. जे काही आपण डेबिटला रेकॉर्ड करतो त्याचा शॉर्ट फॉर्म आहे डीआर. आणि जे काही आपण क्रेडिटला रेकॉर्ड करतो त्याचा काय आहे? शॉर्ट फॉर्म आहे सीआर. त्याचं काय असं Yes. म्हणजे वेगळं मिनिंग वगैरे काहीही नाही. म्हणून लेफ्ट हँड साइड ऑफ अन अकाउंट इज कॉल्ड डेबिट साइड. आणि ती दर्शवण्यासाठी, आपल्याला सांगण्यासाठी काय वापरलं जातं? डेबिट रेकॉर्ड म्हणजेच डीआर. आणि क्रेडिट म्हणजे राईट हँड साइड इज कॉल्ड क्रेडिट साइड. आणि त्या ठिकाणी जे रेकॉर्ड केले ते आपल्याला दाखवण्यासाठी काय यूज केलं जातं? सीआर. हाच ह्या डीआर आणि सीआर चा अर्थ आहे. जर तुम्हाला कोणी विचारलं तर असं सांगायचं, अजिबात घाबरायचं नाही. क्लिअर का सर्वांना? डेबिट क्रेडिट. Yes, sir. Yes, sir. ओके, चला आता पुढे जाऊया. पुढे काय सांगितलंय? शेवटचा एक मिनिट राहिलेला आहे. आता पुढे हे गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट्स दिलेले आहेत. तर हे फक्त आपल्याला आता काय करायचे, पुढे आपण पुढच्या ज्यावेळेस लेक्चर होईल आपलं उद्याचं, त्या लेक्चर मध्ये आपण समजून घेऊया. तर आज आपण या ठिकाणी स्टॉप